15 वर्षात असे कोणते कोणते प्रॉब्लेम होते की जे आज बी त्रास देत आहेत? नंबर 1 ग्रॅमर कळालं नाही. नंबर 2, हां बोला ना, बोल लागा ना, मला थोडं बोल लागा ना. हां, पैसे कोणी भरले? पैसे कोणी भरले? वेळ कोण देते? आणि फायदा कोणाचा होणार आहे? मग जास्त कोणी बोललं पाहिजे? मग आता कोण बोलतंय? म्हणजे कोचनं खेळलं पाहिजे का? आपला कोच बोला नाही बी आपलाच कोच. आणि ज्यांना खेळायचे ते प्लेयर कसे आहेत? नुसते उभे आहेत. तुम्हीच आणा, तुम्हीच फेका. ठीक आहे, चला. पहिला प्रॉब्लेम होता ग्रॅमरचा. दुसरा इंग्लिश. हां, आम्हाला वातावरण नाही मिळालं भाऊ. व्हेरी गुड. अजून शब्द नाही पाठ झाले. हां, कॉन्फिडन्स एक नव्हता आमच्याकडे. कॉन्फिडन्स एक नव्हतं. प्रॉब्लेम चालू आहेत ना आपले, सांगावं लागेल ना आपले काय प्रॉब्लेम्स आहेत ते. हां, भीती वाटायची. कुणाची? इंग्लिशची, इंग्लिश बोलणाऱ्यांची आणि इंग्लिश शिकवणाऱ्यांची सुद्धा. कारण बट नॅचरल आहे ना, जे विषय आवडत नाही त्याचं मास्तर बी आवडत नाही. ठरलेलंच आहे ना, कारण हे ठरलेलंच आहे ना बाय डिफॉल्ट. कधी कधी काही शिक्षकांना वाटतं की माझ्याकडं ही मुलं काय येत नाही. त्याचा काही दोष नाही, फक्त तुम्ही शिकवता ते विषय त्यांना आवडत नाही म्हणून. खरं की नाही? आता ही दोघं आहेत, याच्याने माझे भांडणं झाले असं समजायचं, आणि आम्ही दोघं बोलत नाहीत. आता आम्ही दोघं बोलत नाहीत पण हे दोघं बोलतात. जिगरी फ्रेंड आहे प्रथमेशच, तरी मी त्याला बोलत नाही. का माहिती? फक्त हा याचा मित्र आहे म्हणून. त्याचा काही दोष नाही. बरे आपलं चाललो आहे का साऊथ आफ्रिकेचं सांगायला लागलो? आपल्याकडचंच ना. म्हणजे विनाकारण मी त्यांना पुढच्यांना बोलत नाही किंवा त्यांचं जमत आहे जास्त आणि ह्यांचं आपलं जमत नाही, काही नाही. सेम थिंग. तसंच इंग्लिश शिकवतात, मला इंग्लिश आवडत नाही म्हणून इंग्लिश शिकवणारी व्यक्ती मला आवडत नाही. हे प्रॉब्लेम चालू आहेत आपले. आता इंग्लिशचे प्रॉब्लेम्समध्ये ग्रॅमर, वोकॅब, वातावरण, कॉन्फिडन्स, भीती, अजून कारण जे काही असेल ते, आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जर काय असेल तर तो गोल आहे. गेली 15 वर्षात आम्हाला असं कधीच वाटलं नाही की जोपर्यंत इंग्लिश येत नाही तोपर्यंत ना चप्पल घालणार नाही मी. एखाद्याने ठरवलं का हां इंग्लिश जोपर्यंत येतं तोपर्यंत लग्न बी करणार नाही असं म्हणाल कोणी? लोक म्हणतील ते बघू द्या, आलंय जमून घ्या उरकून, हां इंग्लिशचं बघू नंतर, असं कोणी म्हणलं आहे का? तोपर्यंत मी स्वीट खाणार नाही, मी चहा पिणार नाही, असं काही ठरवलं आहे कोणी? आम्ही बस काय हे ध्येय. आतापर्यंत आम्ही क्लास लावला होता, आज आम्हाला ती गोल सेट करायचं आहे. ठरवायचं आहे कोणाला? आपल्यालाच. का ठरवायचं आहे? का? एक तर वेळ नाही आमच्याकडं, अजून काय नाही? हां वेळ आणि टायमिंग. वेळ बी नाही टायमिंग बी नाही आमच्याकडे, दोन्ही बी नाही आमच्याकडे. हां अजून आता ती एनर्जी नाही. बरं नॉलेज आलं तर वेळेत यावं माणसाला. पेपर संपल्यावर कॉपी सापडली, हाय काही उपयोग त्याचा? हाय काय? लग्न झाल्यावर पुन्हा कोर्स दिसला हाऊ टू चूज लाईफ पार्टनर. अरे आता कशाला शिकवतात तुम्ही? गरज नाही ना. कुठलीही गोष्ट काही झाली पाहिजे हां इन टाईम इट शुड हॅपन, सो इट विल हॅव मोर व्हॅल्यू इन युअर लाईफ. तर बाबा काहीतरी करायचं आहे ना, ते करण्यासाठी आम्हाला इंग्लिशची अडचण आहे. आता हे गोल आहे. आता पहिले याला समजून घेऊयात आपण, व्हॉट इज गोल. की जीवनात खूप सगळ्या इच्छा आहेत माणसांच्या. इच्छा वेगळ्या आणि गोल वेगळं. इच्छा काय? काही पण इच्छा आहे ना माणसाला. ती इच्छेला काही अंत आहे का? असतं ती इच्छेला काही अंत? काहीच नाही ना. एखादी गाडी चालली असेल, ती गाडी आपला असेल, ही काय इच्छा आहे. करत काहीच नाही आम्ही त्यासाठी.
फक्त काय हां फुल मार्क्स मिळाले पाहिजे. आपले मुलं एकदम टॉपला राहिले पाहिजे शाळेत. आपण काहीच करायचं नाही, आपण फक्त मोबाईल खेळायचं, ते बघायचं, आपण काहीच नाही करायचं, फक्त इच्छा भरपूर आहेत. आता देर इज अ डिफरन्स बिटवीन गोल अँड वॉन्ट्स किंवा विल. विल म्हणजे काय? इच्छा. वॉन्ट म्हणजे काय? इच्छा. आता गोल काय? की ह्या 5 वर्षात मला हे साध्य करायचं आहे. मग पहिला प्रश्न आहे बा, तुम्हाला तुमच्या जीवनात काय बनायचं? तसं पूर्वी ना आपण लहानपणी कोणाही विचारलं ना आपल्याला तुमचे वडील काय करतात, तर एका शब्दात मुलं सांगायची, बाबा माझे शेतकरी आहेत, कोणीतरी म्हणायचं शिक्षक आहेत, कोणतरी म्हणायचं ड्रायव्हर आहेत, कोणतरी म्हणायचं टेलर आहेत. कारण ती माणसं एका प्रोफेशनला चिटकून होती. आता लहान मुलांना जे विचारलं ना तुझे पप्पा काय करतात, ते काय बी करतात बाबा ते. आता सांगूच काय, कारण उन्हाळ्यात टरबूज विकतात, पावसाळ्यात छत्र्या विकतात, पुन्हा राख्या विकतात, अजून काय पुढं हां दिवाळीत दिवे विकतात, गणपती विकतात, आणि होळीला कलर विकत असतात. कसं सांगायचं? नाही बाकी ओके चालू असं नाही ना. तसं आपल्या लाईफमध्ये आपल्याला जर कोणी विचारलं की बाबा तुम्हाला काय म्हणून रिटायर्ड व्हायचं आहे, काय नाही हो श्रीमंत बनून तर त्याला इतका बेस असला पाहिजे ना. तर काय म्हणून रिटायर्ड व्हायचं आहे बा, व्हॉट इज युअर अल्टिमेट गोल इन युअर लाईफ, की तुम्हाला काय टॅग लागला पाहिजे. खरं आहे खोटं? खरं आहे खोटं आहे? मग काय लागलं पाहिजे? हे आपलं अल्टिमेट गोल झालं जीवनाचं. एक करिअर वाईज मला 2 वर्षात गाडी घ्यायची आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो, हे माझं ध्येय झालं. कोणाला तरी वजन कमी करायचं हे त्याचं ध्येय झालं. कोणाला तरी घर बांधायचं हे त्याचं काय झालं, हे ध्येय झालं. असे गोल्स आहेत माणसाचे. आणि गोलचे 2 प्रकार आहेत, एक शॉर्ट टर्म आणि एक लाँग टर्म. लाँग टर्म काय, की मला एकदम लॅविश जिंदगी जगायची, हे प्रत्येकाचं काय स्वप्न आहे, सध्या टार्गेट आहे. कोणाला वाटतं आपलं वाटलं हो? कोणाला वाटतं? कोणाला वाटतं आपल्याला भीक लागावं? आता कोणाला वाटतं मला फुल प्रॉब्लेम यावेत? नाही ना. आता तरी येतात, हा भाग वेगळा. पण वाटतंय कोणाला? कोणालाच वाटत नाही. नो बडी फील्स लाईक वाईज. मला आनंदानं राहायचं आहे, हे प्रत्येकाचं ध्येय. हे लाँग टर्म गोल आहे. त्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करतो आहेत, दिवसरात्र प्रयत्न करतो आहेत. हा फॉर्म संपला की दुसरा फॉर्म भरणे, हा कोर्स झाला की ते लावणे, तिकडे काहीतरी करणे, तिकडे इंटरव्ह्यूज देणे, शाळा बदलणे, महाविद्यालय बदलणे, कंपन्या बदलणे. काय चालू आहे हे सगळं? लास्ट त्या गोलसाठी चालू आहे. कोणत्या? त्या इकडं रेल्वे स्टेशनला आहे का? नाही. हां मग असं मी बघितलं की कोणत्या पावते असं नाही का? हां. आता लाँग टर्म, मग लाँग टर्मसाठी एक शॉर्ट टर्म गोल आहे. 12वी करायची असेल तर अगोदर 10वी करावी लागते का? डायरेक्ट 9वीतून 12वीला ॲडमिशन आहे? नाही ना. आहे काय? एम.एड करायचं असेल तर अगोदर काय करावं लागतं? हां, अगोदर बी.एड करावं लागतं. बरोबर आहे ना. मग बी.एड करणं काय आहे? शॉर्ट टर्म गोल आहे. आणि एम.एड करणं काय? हे लाँग टर्म गोल. बरोबर आहे. तसंच माझं जे लाँग टर्म गोल आहे, याच्यासाठी त्रास कशाचा आहे ते इंग्लिशचं आहे, ते माझं शॉर्ट टर्म गोल आहे. आता क्लिअर झालं? व्हॉट इज गोल नाव देन? आता गोल म्हणजे काय? ध्येय. ध्येय म्हणजे काय? गोल. गोल म्हणजे काय? ध्येय. आता आपलं काय आता झालं? ध्येय. कोणतं? इंग्लिश. कसलं हे? शॉर्ट टर्म. छान. आता इथपर्यंत आलो. क्लास लावणं वेगळं आणि गोल ठरवणं वेगळं. क्लास कोणी बी लावत असते. प्रत्येक माणूस जिम लावणारा त्याला बॉडी बनते का? जिम लावणं वेगळं आणि बॉडी बनवणं ठरवणं वेगळं. नीटला ॲडमिशन घेणं सोपं आहे, पण चांगल्या मार्कानं पास व्हायचं हे ध्येय झालं. आता कळालं?
बस मला 2 महिन्यातनं वेट कमी करायचे. हे काय झालं? गोल. म्हणजे काय आलं? त्यासाठी विशेष प्रयत्न आले. नाही तर नुसतं काय नाही, माझं गोल आहे असं म्हणून चालेल का? नाही चालत. मग आता आपलं हे टार्गेट आहे, आपलं हे गोल आहे. कळालं? गोल कसं असलं पाहिजे? पहिलं तर कसं असलं पाहिजे? काही नाही हो, पहिलं पर्सनल असलं पाहिजे. पहिलं स्वतःला वाटलं पाहिजे माझं गोल आहे. नाही तर हाणून मारून फोर्स करायचं, तो उपवास धर आज. उपवास हा फोर्स करून पकडता येतो का? घरी पकडता येईल. बाहेर कचोरी हाणली, वडापाव हाणला, लगेच असं काहीच नाही ना, जेवलंच नाही, जेवलं नाही, मग तोंड असं एवढं कसं काय फ्रेश? कसं पाहिजे गोल? पर्सनल. हे स्वतःचंच असलं पाहिजे. इथं ना, इथं कोणी नाही पाहिजे तुम्हाला. आता आपल्याकडं काय, बाकीचे माणसं करा म्हणतात म्हणून आम्ही करतो. लहान मुलांना ब्रश कर ना, त्याला करायचं नाही, आपण सांगतोय म्हणून ते करतंय. हे खोटं आहे. आंघोळ करतो बाबा तुम्ही सांगायला, तर माझा काही तसा अर्थार्थी संबंध नाही. आणि अभ्यास थांबा की जरा, ज्याला त्याला वाटलं पाहिजे हे मला आलं पाहिजे. ज्याला त्याला आय शुड स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. इट शुड बी युअर ओन टार्गेट. एखादा माणूस असतो, त्याला व्यसन असतं. आता घरातले अनेक लोकांना व्यसन आहेत वेगळे वेगळे. काहींना खूप चहा लागतो. सगळे म्हणते चहा कमी करा, आणि ते म्हणतात हो हो बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. चहा कमी होत नाही. जोपर्यंत त्या व्यक्तीला वाटत नाही की मला चहा बंद करायचा आहे, तोपर्यंत रोज कुणीही येऊन प्रवचन द्या त्याच्यावर, ती व्यक्ती चहा सोडणार नाही. एखादं बेवडं असतं, सगळ्या लोकांना वाटतं घरातल्या, यानं दारू पिऊ नाही. त्याच्या बायकोला वाटणार, त्याच्या भावाला वाटणार, त्या आईला वाटणार, नातेवाईकांना वाटणार की यानं असं करू नये. पण त्याला स्वतःला कधीच वाटत नाही मी पिऊ नये. आणि जर त्याला वाटलं, 100% रिझल्ट आहे, 100%. म्हणून गोल कसं पाहिजे? पर्सनल. बस. आणि मग पर्सनल असलं की ती डिझायर तयार होते. बघा, नीट लक्ष देऊन ऐका. काय होते? डिझायर. डिझायरची स्पेलिंग काय? DE. हां, डिझायर. डिझायर म्हणजे काय माहिती का? तीव्र 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 इच्छा. हां, स्ट्रॉंग डिझायर, बर्निंग डिझायर, स्ट्रॉंग विल, ही इच्छा आहे. आता ही इच्छा 3 प्रकारची असते. एक ऑथेंटिक डिझायर असते. कशी? ऑथेंटिक. दुसरी असते बॉरोड, आणि तिसरी असते कॉम्पेन्सेटरी डिझायर. ह्याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. पहिली काय? ऑथेंटिक. म्हणजे मला इंग्लिश शिकत असताना कुणीही फोर्स करायची गरज नाही. आय एन्जॉय लर्निंग दिस प्रोसेस. आय लव्ह डुईंग दिस. आय एन्जॉय डुईंग दिस. मला काही गरज नाही. जसं आपल्याला कुणीही म्हणायची गरज नाही की तुम्ही भांडणं बघा, ऐका. ऑथेंटिक डिझायर. तुम्ही मोबाईल बघा, कुणी म्हणतंय का आपल्याला? नाही. त्या गोष्टी करताना आपण थकत नाही, आपल्याला कंटाळा येत नाही, बोर होत नाही, आणि कुणी करा म्हणायची पण गरज नाही, तरी आपण अगदी आनंदानं करतोय. दिस प्रोसेस इज कॉल्ड ऑथेंटिक डिझायर. कसली डिझायर आहे? ऑथेंटिक. आता दुसरी डिझायर बॉरोड. कुणीतरी लादली आहे म्हणून करायचं. ऑफिसमध्ये वेळेवर याच्यासाठी जायचं आहे की ते बसलेले असतात ना,
ऑथेंटिक डिझायर नाही आहे वेळेवर जाण्याची, पण ते साहेब बसलेले ती ओरडते, ते बोंबलते, म्हणून जायचं आहे. कळालं? असंच आहे ना. हां, लहान मुलांना अभ्यास करायचा आहे. ऑथेंटिक डिझायर काय? फ्री फायर ऑथेंटिक डिझायर. आणि मग अभ्यास का ठेव दे, बसा अभ्यास कर. आता हे कसं आहे, करायचं नाही पण तुम्ही आता सांगताय म्हणून. ही कच झाली, बॉरोड डिझायर झाली. ही बॉरोड लादली आता आमच्यावर, ती लादली आहे. हेल्मेट घाला, हे थांबत आहेत दोघं तिथं पोलीस, आता अडकायचं. ही कसली डिझायर झाली? बॉरोड. सिग्नल पाळायचा आहे. कसली आहे? हां, ही बॉरोड डिझायर आहे. इच्छाच नाही आहे पण भरावं लागतंय. मग ते टॅक्स भरणं असेल, ते नियम पाळणं असेल. आता आजारी पडू नये म्हणून एक्झरसाईज करायची हो, ती सुद्धा बॉरोडच आहे. आणि तिसरी एक डिझायर आहे, त्या डिझायरचं नाव आहे कॉम्पेन्सेटरी डिझायर. आता कॉम्पेन्सेटरी म्हणजे काय? तर कोणीतरी अपमान केलाय खटकून आणि मग हे पेटून उठलंय. एक जणाला एक मुलगी म्हणली, भांगाऱ्या तुझं काय खरं आहे? मला म्हणतो लग्न कर. त्याला असं इथं फील झालं. कुठं? इथं फील व्हावं लागतं. असं फील झालं. ते सगळे नंबर बिंबर बंद केले त्यानं, बाकीचे पोरं सोडले, सगळं सोडले. 24 तास रीडिंग, मेस रीडिंग, डायरेक्ट रिझल्ट नायब तहसीलदार झाला. आणि त्यानं ठरवलं होतं हिच्या दारात गाडी घेऊन गेल्याशिवाय. आता हे काय? ही कॉम्पेन्सेटरी डिझायर आहे की तुम्हाला कोणीतरी त्रास दिला आहे, तुमचा कोणीतरी इन्सल्ट केला आहे, तुम्हाला कोणीतरी बोललं आहे वाईट. असं नाही घडत आपल्या जीवनात? असं घडत नाही? ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना कोणीतरी विहिरीवरून घागरी वापस पाठवल्या आणि मग त्यांनी जिद्दीनं विहीर खोदली. दिस इज कॉम्पेन्सेटरी डिझायर. आता कळालं व्हॉट इज कॉम्पेन्सेटरी? अहो मला गाडी दिली नाही हो. नाही नाही, आता आपल्याला कोणाच्याच गाडीवर बसायचं, आपली स्वतःचीच गाडी घ्यायची. असे अनेक लोक आहेत. तर आता इंग्लिश शिकणं आमच्यासाठी ह्या तिन्हीपैकी कोणती डिझायर आहे? हां, आमची कॉम्पेन्सेटरी डिझायर आहे. किंवा कॉम्पेन्सेटरी कधी बनते? इन द इंटरव्ह्यू प्रोसेस. When the interview was going on, you are sitting before the interviewer. The interviewer started asking many questions about you. Yes, what I have done. But take. Can I know much more about your experiences, your knowledge, your degree? आणि मग आमचा माणूस म्हणला, कशाचं? मी रेग्युलर नव्हतो. आणि लोक हसले, पॅनलवरचे हसले. हसतात माणसं. आणि आपल्यापेक्षा एक अत्यंत नालायक माणूस, पण इंग्लिश चांगली होती, आणि ते गेलं आणि ते सिलेक्ट झालं ना. मग आमच्याकडे डायरेक्ट इथंच 12 वाजता टच, गोपाल टी मार्गे, नीट सर सर हातच लावायचे मला. दिस इज कॉम्पेन्सेटरी. किंवा बाकीच्यांची बॉरोड, की बाबा इट इज नीडेड, you should have this, and if you learn this you will have lot many benefits in your life. तर आता आमची नेमकी कोणती डिझायर असली पाहिजे इंग्लिशची? तर ती असली पाहिजे ऑथेंटिक. की मला कोणीतरी शिक म्हणतंय म्हणून मला शिकायचं नाही. मुद्दा कळाला? आता शिकण्याच्या प्रोसेसला आम्हाला एन्जॉय करायचं आहे. आय लव्ह डुईंग दिस. आम्हाला ते करत असताना, ते शिकत असताना बरं वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. आणि म्हणून हे असं मनातून वाटलं की आपले पाय आपोआप इकडे यायला लागतात. आपोआप. ज्या लोकांना मनातून वाटतं की मी मंदिरात गेलं पाहिजे, लोक मनातून वाटलं की लोक जातात.
आणि काही मनातून नाही उगत, दुसरे टाळ्या वाजवाले म्हणून आपलं. तर आम्हाला ऑथेंटिक डिझायरनं जायचं आहे आणि म्हणून आमचं गोल कसं पाहिजे? करेक्ट, पर्सनल पाहिजे. आता कळालं? दुसरं पर्सनल तर पाहिजेच ना. आता कुणीतरी इंग्रजी शिकायला म्हणून आम्हाला शिकायची नाही. नाही शिकायची. तिसरं प्रॅक्टिकल पाहिजे बाबा. व आम्ही जे ठरवलंय ते शक्य पाहिजे. ते लोक बाता हाणतात ना बाहेरच, 8 दिवसात फडाफड इंग्लिश शिकवत. शिकव ना घरच्यांना. मग बाहेरच्याला जमतं 8 दिवसात, घरी शिकवत पॉसिबल आहे का? काही लोक म्हणतात 8 दिन के अंदर तो 4 kg वेट कम हो जाएगा. मग तुझं कर ना. तुझं काय प्रॉब्लेम आहे का? दुसरीच लागला प्रॉब्लेम काय? खरं आहे खोटं आहे? हां, कसं असलं पाहिजे? प्रॅक्टिकल. ते शक्य असलं पाहिजे. ते प्रॅक्टिकल 4. ते टाईम बाउंड पाहिजे. टाईम बाउंड. 5 ते मेजरेबल पाहिजे. या ढाच्यात जर बसलं आणि एक शेवटी 6वं F आहे ना, TFM, फ्लेक्झिबल. आता हे फ्लेक्झिबल म्हणजे काय? लवचिक. आता आम्ही ठरवलेलं ध्येय या कॅटेगरीत बसलं तर आम्हाला ते पॉसिबल आहे, अन्यथा नाही. मग आता आपलं गोल इंग्लिश आहे, मान्य? बरं, शॉर्ट आहे का लॉंग आहे? शॉर्ट आहे. का शॉर्ट आहे? कारण हे करून बाकीचे भरपूर उद्योग करायचे आहेत म्हणून. इज इट क्लिअर? मग हे याच्यात बसवायचं आहे. मग पर्सनल आहे का? पॉझिटिव्ह आहे का? प्रॅक्टिकल? हां, आता इथं थोडं बोलतो. व्हॉट इज प्रॅक्टिकल? म्हणजे सायंटिफिक आहे का ते? कसं सायंटिफिक आहे का? व्हॉट इज सायंटिफिक? जे इतरांनी करून दाखवलंय ते मी ध्येय सेट केलंय, याला म्हणायचं प्रॅक्टिकल, याला म्हणायचं सायंटिफिक. जर एखादा माणूस भाषण देऊ शकतो तर कोणीही देऊ शकतं, हे प्रॅक्टिकल आहे. जर एखाद्याला 4 चाकी गाडी चालवता येत असेल तर कोणीही चालवू शकतं, हे काय आहे? तुम्हाला प्रॅक्टिकलचं उदाहरण देतो म्हणजे कळेल. आपल्याकडून संभाजीनगरवरून मुंबईला जाणं प्रॅक्टिकल आहे का? कसं काय? कोणी जात आहे त्याला काय एवढं विशेष? एखादा माणूस म्हणला तुम्हाला माहिती आहे का मी मुंबईला गेलो, असं आहे का? बापरे, म्हणजे इथलं फक्त तू एकटाच एक काय मुंबईला जाणार? हे कसं आहे? प्रॅक्टिकली म्हणजेच कसं आहे? सायंटिफिक. म्हणजे कुणी जात आहे बाबा, त्यानं बाता हाणायची गरज नाही. दुसरा म्हणला संभाजीनगरहून मला US ला जायचं, ट्रम्पकडे जायचं. ट्रम्प भेटणार नाही पण US ला जाऊ शकतो का नाही माणूस? देर आर मेनी पीपल फ्रॉम दिस सिटी आर रिसाइडिंग इन US. येस नो? So going to US is not a very big deal. It's practical, it's scientific. Anyone can go and get settled in US. We know this. मग इथं जाणं बी सायंटिफिक आहे का नाही? हो किंवा नाही म्हणा? पॉसिबल आहे ना? मग संभाजीनगरावरून चंद्रावर चांद भी जाना है. अब कहाँ जाना है? सायंटिफिक आहे का? हां, म्हणजे डायरेक्ट गाड्या नाही तिथं, इथून बाबावरून चलो चांद 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 असं असं नाही. हां, काय
माणूस चंद्रावर गेला तर आपल्याकडचं एखाद्याने ठरवलं तर तो चंद्रावर जाऊन येऊ शकतो, म्हणजे जाऊ शकतो. आता ते कशाला जावं हा नंतरचा मुद्दा, पण जातो माणूस. पण संभाजीनगरहून डायरेक्ट सन गेलाय कोणी सूर्यावर? आहे कोणी एखादा पाहुणा आपला? नाही नातेवाईक आपलं त्यांना पत्रिका द्यायला जायचं कुठं सूर्यावर? हे शक्य नाही. म्हणजे हे आत्तापर्यंत कोणी करून दाखवलेलं नाही, म्हणून ते सायंटिफिक नाही आहे. जर कुणी गेलंच नाही, कुणी गेलं असलं तर ते वापस बी आलं की नाही माहीत नाही. दिस इज नॉट सायंटिफिक, दीज 3 आर सायंटिफिक. तसं इन युअर वर्टेक्स, वन्स यू जॉईन दिस इन्स्टिट्यूट, लर्निंग इंग्लिश विदिन अ स्पॅन ऑफ 3-4 months, इट्स सायंटिफिक ऑर नॉट? येस, कारण असं आहे. म्हणून ही इन्स्टिट्यूट गेली 17 वर्ष झालं 1.5 लाखापेक्षाही जास्त लोकांना आत्तापर्यंत ट्रेनिंग देऊ शकली. आज तुमच्यासारखे दिवसभरात इथे याच ब्रांचला 700-800 लोक येतात सकाळी 7 पासून, अशा वेगळ्या वेगळ्या ब्रांचेसवर. का? कारण इतरांना रिझल्ट येतो आहे, म्हणून बाकीच्यांना हे शक्य आहे. आणि ज्यांच्यावर आपला विश्वास होता त्या लोकांनी आपल्याला सांगितलं आहे म्हणून आपण इथं आलो आहे. खरं आहे? फक्त बोर्ड बघून आणि जाहिरात बघून कोणी ॲडमिशन घ्यायला मोकळं नाही. खरं आहे की नाही? आपण कुणीतरी सांगितलं आहे जा जा, सांगलीत. हे सायंटिफिक आहे. आता झालं आमचं गोल सायंटिफिक आहे. दुसरं, टाईम बाउंड तर 5 मिनटं सांगितलं, 5 लेवलचं पाहिजे बाबा. हां, फ्लेक्झिबल म्हणजे काय? लवचिक म्हणजे काय? असं रबरासारखं पाहिजे? रबरासारखं नाही. लवचिक याचा अर्थ काय माहिती आहे का? फार सोपं करून सांगतो मी. घरी जाणं आणि 8 वाजेपर्यंत घरी जाणं यात फरक आहे का नाही? मग 8 वाजेपर्यंत घरी जाणं याचं नाव टाईम बाउंड. याचं नाव काय? टाईम बाउंड. तुम्ही घरी या 8पर्यंत, ठीक, माणूस कुठेही थांबणार नाही. त्याला क्लास संपल्यानंतर कोणीतरी सांगितलं जरा चहा घेऊ ना आपण, नाही रस घेऊ. अरे बाबा जायचं ना मला 8पर्यंत, उद्या घेऊ उद्या. म्हणजे आज शक्य नाही, आज पॉसिबल नाही माझ्यासाठी. का? कारण मी वेळ दिला, हे टाईम बाउंड आहे. पण तरी माणूस निघाला घरी, तुम्ही निघालात आणि जाताना फुल ट्रॅफिक लागली. आता 8ची 8:30 होतील, 8:15 होतील. आता असं ठरवते कोणी 8ला जाणं शक्य नाही, आता आपल्या घरी जायचंच नाही. वळवा माघारी, इकडंच राहू कुठंतरी, इथंच राहू. असं होतं का? नाही. 8चे 8:15 होतील, 8:30 होतील. म्हणजे वेळ जरी मागे पुढे झाला तरी आम्ही तिथं जाणं सोडत नाही. त्याला म्हणायचं फ्लेक्झिबल गोल. बरोबर आहे? ठीक आहे. आणि लास्ट काय? मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय? की आपण आपल्या स्वतःची प्रगती स्वतः तपासली पाहिजे. कशी कशी तपासायची? डॉक्टर म्हणतोय कसं आहे, वाटतंय बरं? मी म्हणतोय म्हणून का आतून बरं वाटतं? आपल्याला स्वतःला बरं वाटलं पाहिजे. म्हणजे एका चौकातून आपण चालायला सुरुवात केली, मग 15 मिनिटानंतर माग वळून बघितलं तर मी तिथंच उभा आहे म्हणल्यावर मग आपण पुढे किती लांब आलो हे स्वतःनं पाहिलं पाहिजे की नाही? दॅट इज मेजरेबल. ते मोजमाप केलं पाहिजे की नाही, यार माझ्यामध्ये बदल होतो आहे. आणि डे बाय डे, एव्हरी डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. की कालच्यापेक्षा आज मला थोडं जास्त कळालं, कालच्यापेक्षा आज मला 2 शब्द जास्त माहीत झाले, कालच्यापेक्षा थोडा कॉन्फिडन्स वाढत चालला. याचा अर्थ आम्ही पुढे जात आहोत आणि हे आम्ही स्वतःला मेजर करतोय, बघतोय म्हणून. इज इट क्लिअर नाव? एवढं. आता पुढचं एवढं सांगतो आणि क्लास एंड करतो. हे काय की आता गोल तर सायंटिफिक आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पहिलं काय टार्गेट आमचं? गोल. कसं आहे ते? आता एवढं एंड करतो. पुढचं आता हे गोल सायंटिफिक आहे ना. आता हां राहू दे असंच.
मुंबईला जाणं सायंटिफिक आहे. US हे नाही. आता मुंबईला जाण्यासाठी कोणती मेथड वापरायची आहे, हे दोन्ही महत्त्वाचं आहे. एक गोल ते सायंटिफिक असलं पाहिजे आणि त्याला योग्य मेथड वापरली पाहिजे. मेथड योग्य नव्हती म्हणून 15 वर्षे गेलेत. प्रयत्न केले नाही असं नाही आहे ना, प्रयत्न केले नाहीत ना. प्रत्येक माणूस यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतोय. मग प्रत्येक माणूस यशस्वी झाला का? प्रत्येक व्यक्ती सुखी होण्यासाठी प्रयत्न करतोय. मग प्रत्येक माणूस सुखी दिसतो का? लोक सुखी दिसतात. तुम्ही कसे दिसतात यापेक्षा तुम्ही कसे असणं महत्त्वाचं आहे. सुखी दिसणं वेगळं आणि सुखी असणं वेगळं. काही शिक्षक दिसतात. शिक्षक दिसणं, इमानदार दिसणं का असणं महत्त्वाचं आहे? काही माणसं म्हणतात ते इमानदार दिसलो सुरुवातीला, हे लय नालायक निघालते. ठीक आहे, चला. कसं जायचं मुंबईला? हां, एक तर रेल्वेने जाता येतं मुंबईला का नाही जाता येत? जाता येते ना. बरं, मी वेगळं काही सांगतोय का? नाही, मी हेच फक्त तुम्हाला सांगतोय की आपल्याला कसं सिस्टमॅटिक कुठं कसं पोहोचायचं आहे. फार काही अवघड नाही जीवनात, काहीच अवघड नाही. फक्त ते सिस्टमॅटिक ऑर्गनाईज केलं पाहिजे, दॅट्स ऑल. मग आपण एकतर रेल्वेने जाऊ शकतो. दुसरं, एकतर आपण बाय एअर जाऊ शकतो, फ्लाईट आहे बाबा, विमानानं जाऊ शकतो. तिसरं, बसनं जाऊ शकतो. संध्याकाळी ट्रॅव्हल्समध्ये बसले की सकाळी तिथं हजर. अजून कार, अजून मोटरसायकल, अजून झालं की ट्रॅव्हल. सायकलवर जाऊ शकतो. आपला प्रश्न आहे बघा, नीट लागेल. सायकलवर माणूस मुंबईला जाऊ शकत नाही का? हां, मुंबईला जाऊ शकतो बाबा. चालत, हां, चालत म्हणजे पायी म्हणजे पायानी. आणि इन इंग्लिश पायीला काय म्हणतात? बाय वॉक किंवा ऑन फूट. मग चालत नाही जाऊ शकत का? जाऊ शकतो ना. आता हे सगळ्या काय आहेत? मेथड्स आहेत मुंबईला जाण्याच्या. कोणीतरी चालतच चाललंय, कोणीतरी सायकलवरच चाललंय, कोणीतरी ऑटोनंच चाललंय, कोणीतरी फ्लाईटनं जातं आहे. आज सगळ्या तुम्हाला गाड्या दिसतात मुंबईला, फ्लाईट दिसतात जाणाऱ्या, मुंबईला बसेस दिसतात जाणाऱ्या, कार दिसतात. तुम्ही जरा पुढे गेलं तर मोटरसायकल पण दिसतील. पण उद्या आमची अत्यंत अर्जंट मीटिंग आहे मुंबईला. कधी? उद्या सकाळी 12 वाजता. आणि आपण मस्त बॅग भरली, अडकवली आणि नीट बाबापासून पाण्याची बॉटल घेऊन चालायला सुरुवात केली. अरे कुठं? इंटरव्ह्यू आहे माझा. कुठं? मुंबईला. अरे मग कसं? हां, चालत. तर चालत जाणं शक्य आहे का? का नाही आहे? का नाही आहे? टाईम बाउंड नाही आहे म्हणून चालत जाणं ही योग्य मेथड नाही. तर जर मला तिथे जायचं असेल तर मला एकतर रेल्वेनं जावं लागेल, नाही तर बसनं जावं लागेल, फ्लाईटनं जावं लागेल, अर्जंट असेल तर डिपेंड्स. तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा 15 वर्ष ह्या मेथडनं मार खाल्ला आहे. आणि इथं ही याच्यासाठी शक्य आहे की एकतर आमचं गोल आहे, ते सायंटिफिक आहे आणि त्यासाठी वापरली जाणारी योग्य मेथड इथं आहे. म्हणून आपल्याला 15 वर्षाचा गॅप 5 महिन्यात भरून काढता येतो. कळालं? गुड. आता काय डाऊट नाही आहे का नाही? ठीक.